हॅलो. ओम श्री साईनाथ सेवा ट्रस्ट यांच्या एक षटक पूर्ण 8 धावा झालेल्या आहेत. ॲडव्होकेट डॉक्टर साजन पाटील सर यांच्या वाढदिवसानिमित्त सालाबादप्रमाणे याही वर्षी साजन चषक 2026चे आयोजन केलेले आहे. त्या आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये पहिला सेमीफायनलचा सामना चालू आहे. आकांक्षा विरुद्ध साईनाथ सेवा ट्रस्ट. एक षटक पूर्ण 8 धावा झालेल्या आहेत. गोलंदाजाचं नाव मोहन. आकांक्षाकडून दुसरं षटक घेऊन आलेला आहे तो मोहन सामना करेल. ओम श्री साईनाथ सेवा ट्रस्ट या संघाचा फलंदाज नितीश टेमकर. खूप वर्षाचा अनुभव असलेला खेळाडू आहे हा आणि आपल्या अनुभवाचा परिपूर्ण फायदा घेतोय. टीमसाठी धावा करतोय. एक धाव पूर्ण धावसंख्येवर धावसंख्या झाली आहे ती 9. स्ट्राईकवर आलेला आहे तो हितेश सावंत उर्फ लाल्या. संघाचं दुसरं आणि स्वतःचा वैयक्तिक असं पहिलं षटक घेऊन गोलंदाजी करतोय आकांक्षाच्या संघासाठी मोहन. पहिला चेंडूचा सामना करेल लाल्या. हितेश मोहन यांच्या फुलटॉस पद्धतीचा चेंडू लेग साईडच्या दिशेने मागच्या साईडने फिरवलेला आहे. चेंडू सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी. काय शॉट खेळला इथे हितेश सावंत. आपल्या फलंदाजीने संघाच्या धावसंख्येत भर पाडण्याचा प्रयत्न करतोय. उत्कृष्ट फलंदाजी आपल्या संघासाठी. स्वतःच्या धावसंख्या पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने पुन्हा एकदा षटकारचे उत्कृष्ट फलंदाजी आपल्या संघासाठी करतोय. पहिला गडी राकेश काळे बाद झाल्यानंतर स्वतःच्या खांद्यावर संघाची धुरा सांभाळताना दिसतोय तो हितेश सावंत उर्फ लाल्या. ओम श्री साईनाथ सेवा ट्रस्ट. उत्कृष्ट खेळाडू, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून या पटांगणामध्ये ओळखला जातो. आता मात्र बघूया गोलंदाज काय करतोय. लगातार 2 चेंडू 2 षटकार चालू केले. पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न परंतु निर्धाव असा चेंडू. कमबॅक केलेला आहे चेंडूवरती गोलंदाज मोहन यांनी. पुन्हा एकदा मारायचा प्रयत्न परंतु बॅटची कडा लागून बॉल मागच्या दिशेने गेलेला आहे. एक धाव पूर्ण झालेली आहे. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 22. एक षटक पूर्ण 5 चेंडू 22 धावा. शेवटचा चेंडू अजूनही बाकी. स्ट्राईक वरती आलाय तो नितेश टेमकर. नावाजलेला फलंदाज आहे या पटांगणामधला नितीश टेमकर. एक अनुभवाची असल्या पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने चेंडू गेलेला आहे. चेंडू सीमारेषा पार षटकार. या षटकात 3 षटकार खाल्लेले आहेत गोलंदाज मोहन यांनी. धावसंख्येत भर झालेली आहे ओम श्री साईनाथ सेवा ट्रस्टच्या. आता इथे ॲडव्होकेट डॉक्टर साजन सर चषक 2026 निमित्त गेल्या वर्षीचे जेवढे खेळाडू मॅन ऑफ द मॅच होते त्या मॅन ऑफ द मॅच खेळाडूंमध्ये एक लकी ड्रॉ काढण्यात आलेला आहे.
हा लकी ड्रॉ लाईव्ह स्वरूपात होईल याची नोंद घ्यायची आहे. साजन सर स्वतः आपल्या हाताने लकी ड्रॉ काढतील. चिठ्ठी उचलायची आणि लकी ड्रॉचा विनर आहे तो संकेत कानडे उर्फ ब्लिझार्ड. संकेत कानडे उर्फ ब्लिझार्ड उत्कृष्ट खेळाडू या पटांगणामधला लकी ड्रॉचा विजेता संकेत कानडे. एक मिनिट गोलंदाजाचा शिवम मिश्रा. शिवम संघासाठी तिसरं षटक व स्वतःचं वैयक्तिक असं दुसरं षटक घेऊन आलेला आहे तो शिवम. उत्कृष्ट षटक हाताळलं होतं. पहिल्या त्याने फक्त 8 धावा दिल्या होत्या. दुसरं षटक सामना करेल तो लाल्या. रिवर्स खेळायचा प्रयत्न पुन्हा एकदा आहे पण एक धाव पूर्ण झालेली आहे. धाव संख्येत भर. पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती आलेला आहे तो नितेश टेमकर. पुन्हा एकदा स्ट्राईक होत आलाय तो नितेश टेमकर. सामना करेल शिवम मित्राचा. लेग साईडच्या दिशेने मारायचा प्रयत्न केला होता परंतु निर्धाव असा चेंडू. उत्कृष्ट गोलंदाजी करतो शिवम मिश्रा आपल्या संघासाठी. थोडंसं यश आलेलं आहे त्याला. साईनाथ या सेवा ट्रस्ट या संघाला धाव करण्यापासून तो रोखतोय. दोन षटक पूर्ण तिसऱ्या चेंडू घेऊन येतोय शिवम. सामना करेल तो नितेश टेमकर. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने मारायचा प्रयत्न. एक धाव पूर्ण झालेले आहे. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहे. एक धाव पूर्ण. धावसंख्येत भर. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहे 33. स्ट्राईक वरती आलेला आहे तो हितेश उर्फ लाल्या. आता गेल्या षटकामध्ये त्याने मोहण्याचा खरपूस समाचार घेतला होता. बघूया शिवम मिश्राला त्याच पद्धतीने खेळायचा प्रयत्न करतायत का. उत्कृष्ट गोलंदाजी. काय गोलंदाजी केलेली आहे शिवम मिश्राने. आपल्या संघासाठी कमबॅक करून दिलाय पुन्हा एकदा संघाचा आपल्या. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 31. स्ट्राईक एंड वरती आलेला आहे तो नितेश टेमकर उर्फ नाना. या मैदानाचा या पटांगणाचा व सगळ्यात जास्त अनुभव असलेला खेळाडू आहे हा. त्याच्यासमोर गोलंदाजी करतोय. उत्कृष्ट गोलंदाजी करतोय असं म्हणावं लागेल शिवम मिश्रा. वा 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 काय गोलंदाजी केलेली आहे. काय गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा या सामन्यामध्ये घेऊन आलेला आहे आपल्या संघाला शिवम मिश्रा. आत्ता मात्र नितेश टेमकरला काहीतरी आपल्या संघासाठी करावं लागेल. शेवटचा चेंडू बाकी आहे. एक षटक पूर्ण 5 चेंडूत फक्त 12 धावा दिलेल्या आहेत. उत्कृष्ट गोलंदाजी केलेली आहे आपल्या संघाचा. उत्कृष्ट गोलंदाजी शिवम मिश्राची आपल्या संघासाठी.
3 षटक पूर्ण 31 धावा झालेल्या आहेत ओम श्री साईनाथ सेवा ट्रस्ट या संघाच्या 31. उत्कृष्ट गोलंदाजी केली शिवम मिश्राने आपल्या संघासाठी. पहिल्या षटकात त्याने 8 धावा दिल्या होत्या व दुसऱ्या षटकात 3 धावा देऊन आपल्या संघाचं कमबॅक केलेलं आहे. 2 षटकात फक्त 11 धावा दिलेल्या आहेत. आकांक्षाकडून चौथं षटक घेऊन संघाचं चौथं आणि स्वतःचं वैयक्तिक असं पहिलं षटक घेऊन आलं आकांक्षाकडून आयुष. आकांक्षा या संघाचा चौथा गोलंदाज, तिसरा गोलंदाज आहे तो. आयुष सामना करेल लाल्या उर्फ हितेश. गेल्या षटकात त्यांच्याकडून काही धावा झालेल्या नाहीत, प्रयत्न करतील या षटकामध्ये धावा भरून काढायचा. ओम श्री साईनाथ सेवा ट्रस्ट गोलंदाजीसाठी तयार. सामना करतोय तो लाल्या. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने टोलवायचा प्रयत्न, पण एक धाव पूर्ण आणि थोडंसं क्षेत्ररक्षण, परंतु एकच धाव घेण्यात यशस्वी. स्ट्राईकवरती आलेला आहे तो नितीश टेमकर. धावसंख्या झाली ती 32. सामना करेल नितीश. आयुष्याचा पहिला चेंडू, डावखुरा गोलंदाज लेग साईडच्या दिशेने घेतलेला आहे चेंडू, सीमारेषा पार, षटकार. उत्कृष्ट फलंदाजी नितीश टेमकर याची. गेल्या षटक हे खूपच त्यांच्यासाठी खराब राहिलेलं आहे, परंतु ह्या षटकात त्यांनी कमबॅक करताना प्रयत्न करतायत. धावसंख्येत धावसंख्या झाली ती 38. ओम श्री साईनाथ सेवा ट्रस्ट या संघाची. साजन सर चषक 2026 पहिला सेमीफायनलचा सामना आकांक्षा विरुद्ध ओम श्री साईनाथ सेवा ट्रस्ट. आयुष पुन्हा गोलंदाजीसाठी आलेला आहे, मार्गस्थ होतोय. नितीश टेमकर तयार. पुन्हा एकदा लेग साईडला खेचायचा प्रयत्न, सफल होऊन पण एक धाव पूर्ण झालेली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि गच्चाळ असं क्षेत्ररक्षण करण्यात आलेलं आहे. 2 धावा घेतल्यात यशस्वी झालेल्या आहेत. चोरटी अशी धाव घेतली आहे नितीश व हितेश यांनी. स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय नितेश. धावसंख्या ही हळूहळू वाढत आहे. धावसंख्येत धावसंख्या झाली ती 40. 3 चेंडू टाकलेले आहेत आतापर्यंत शिवम यांनी आयुष यांनी 9 धावा दिलेल्या आहेत 3 चेंडूंमध्ये. पुन्हा एकदा लेग साईडला खेचायचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक झेल खाली आणि झेल बाद झालेले आहेत नितीश टेमकर. उत्कृष्ट गोलंदाजी आयुष्याने. 3 चेंडूत 9 धावा देऊन चौथ्या चेंडूवर त्यांनी झेल बाद केलेला आहे नितीश टेमकर यांना. कमबॅक केलेला आहे पुन्हा एकदा आकांक्षा यांनी. आणि नितीश झेलबाद झाल्यानंतर फलंदाजीला आलेले आहेत ते सचिन तोडणकर उर्फ दादा. खूप असा एक्सपिरियन्स असलेला हा खेळाडू आहे या मैदानातला. उत्कृष्ट खेळाडू, उत्कृष्ट फलंदाज या पटांगणामधला सचिन तोडणकर उर्फ दादा. बघूया आपल्या संघासाठी किती षटकार व किती चौकार करतात ते. 4 चेंडूत आतापर्यंत 9 धावा दिलेल्या आहेत. 1 गडी बाद केलेला आहे आयुष्यांनी. फलंदाजीसाठी सचिन तोडणकर सामना करेल आयुष्याच्या पहिल्याच चेंडूचा. पुन्हा समोरच्या दिशेने खेचायचा प्रयत्न, चांगला मारला होता आणि षटकार. असं वाटते दादा पॅव्हेलियन मधूनच सेट होऊन आलेला होता. सचिन तोडणकर पहिल्याच चेंडूवर षटकार घेतलेला आहे समोरच्या दिशेने. धावसंख्येत धावसंख्या झाली आहे ती 46. 46 धावा झालेल्या आहेत. 1 चेंडू अजूनही बाकी आहे. आताच मी तुम्हाला सांगत होतो ह्या पटांगणाचा त्याला खूप अनुभव आहे. उत्कृष्ट खेळाडू या पटांगणामधला.
पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने मारायचा. थोडीशी बॅटची काढा घेतलेली आहे, परंतु एक धाव पूर्ण केलेली आहे तिथे दादाने. 4 षटक पूर्ण. धावसंख्या झाली ती 47. ओम श्री साईनाथ सेवा ट्रस्ट या संघाची 47. अजूनही दादा अव्वल आले आपल्या संघासाठी धावसंख्येत भर घालण्याचा प्रयत्न करतायत व आकांक्षा अजूनही प्रयत्न करतो की कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा त्यांचा मानस असेल. चार षटक पूर्ण. 47 धावा झालेल्या आहेत ओम श्री साईनाथ सेवा ट्रस्ट या संघाच्या. शेवटचं षटक या इनिंग मधलं शेवटचं षटक हाताळतोय बिपिन शुक्ला. संघाचा 5वा व वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलेला आहे तो बिपिन शुक्ला. बघूया सचिन दादाला रोखण्यात, सचिन तोडणकर यांना रोखण्यामध्ये यशस्वी होत आहेत का ते. 2 चेंडूत आतापर्यंत त्यांनी 7 धावा काढलेल्या आहेत. बिपिन शुक्ला सामना करेल सचिन तोडणकर. 4 षटक पूर्ण. 47 धावसंख्या झालेली आहे. पहिला चेंडू बिपिन शुक्लाचा सामना करेल सचिन. चांगलाच फिरवला. अतिरिक्त धाव पंचांचा निर्णय. वाईट स्वरूपाची धाव इथे देण्यात आलेली आहे. पहिल्याच चेंडूवर धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 48. पहिला चेंडू वाईट स्वरूपाचा. सचिन दादा उर्फ बिपिन शुक्ला पुन्हा उत्कृष्ट गोलंदाज फिरवण्याचा प्रयत्न केलेला आहे दादा चेंडूला, आणि हे बाईच्या स्वरूपात एक धाव इथे घोषित करण्यात आलेली आहे. धावसंख्येत भर धाव झाली. संख्या झाली ती 49. स्ट्राईकला आलेला आहे तो हितेश. प्रयत्न करतोय आपल्या संघाची धावसंख्या वाढवण्यासाठी. उत्कृष्ट खेळाडू आहे तो. पहिल्या चेंडूवर राकेश काळे बाद झाल्यानंतर फलंदाजीला आलेला आहे. पहिल्या षटकापासून तो फलंदाजी करतोय, त्यामुळे आता त्याच्यावर जबाबदारी असेल आपल्या संघाच्या धावसंख्येत भर वाढवण्याची. पहिल्याच चेंडूवर हवेत खेळलाय चेंडू. क्षेत्ररक्षक झेल खाली आणि गच्चाळाचं क्षेत्ररक्षण झेल सोडलेला आहे तिकडे. आकांक्षा या संघाच्या खेळाडूंनी अतिशय गच्चाळाचं क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण झालेली आहे. पुन्हा एकदा स्ट्राईकवरती आले ते सचिन तोडणकर. बघूया या झेलचा ड्रॉप झेलचा परिपूर्ण वापर करतायत का. पुढे येऊन खेळायचा प्रयत्न. वाईट चेंडू आणि स्टंपिंग झालेले आहेत सचिन तोडणकर. वाईट प्लस स्टंपिंग. अतिरिक्त धावेवर स्टंपिंग घेतलेले आहे. सचिन तोडणकर हे सुद्धा आउट झालेले आहेत. संघासाठी प्रयत्न करत होते धावसंख्या वाढवण्याचे, आणि सचिन तोडणकर आउट झाल्यानंतर संघासाठी फलंदाजीला आलेले आहे ते रमाशंकर सरोज. ओम श्री साईनाथ सेवा ट्रस्ट या संघाकडून. ह्या खेळाडूला सुद्धा चांगलाच अनुभव आहे. कोणत्याही क्षणी हा फलंदाजी व गोलंदाजी करू शकतो असा हा खेळाडू आहे रमाशंकर सरोज. सचिन दादाच्या एका षटकारासाठी करण्यात आलेला आहे ॲडव्होकेट डॉक्टर साजन सर यांच्याकडून.
गच्चा असं क्षेत्ररक्षण आकांक्षा या संघाकडून खूप असं गच्चा असं क्षेत्ररक्षण करण्यात आलेलं आहे. एक झेल बाद आणि आताच्या चेंडूवर सुद्धा 2 धावा त्यांनी खर्च केलेले आहेत. धावसंख्येत भर धावसंख्या झाली ती 52. 52. रामशंकर सरोज स्ट्राईक वरती पुन्हा एकदा उत्कृष्ट गोलंदाजी करतोय बिपिन शुक्ला. पुन्हा एकदा स्लो पद्धतीचा लेग साईडला फिरवता दिसून येईल. पण लांब राहिला क्षेत्ररक्षक ह्या झेलपासून आणि 2 धावा पूर्ण करण्यात यशस्वी झाले आहेत रामशंकर सरोज व हितेश सावंत. धावसंख्येत भर धावसंख्या झाली आहे ती 55. अजूनही 2 चेंडू शेवटचे शिल्लक राहिलेले आहेत. प्रयत्न करतोय रमाशंकर सरोज मारायचा पण तेवढेच उत्कृष्ट गोलंदाजी करतोय बिपिन शुक्ला. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने काय चेंडू मारलाय हवेत चेंडू गेलाय सीमारेषा पार षटकार. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं होतं की हा फलंदाज कधीही काहीही करू शकतो असा खेळाडू आहे हा रमाशंकर सरोज. वरळी स्पोर्ट्स क्लब मधला नावाजलेला खेळाडू आहे. आतापर्यंत बिपिन शुक्लाने त्या ओमश्री सायनाथ सेवा ट्रस्ट यांना रोखण्यात यश मिळवलं होतं चौकार षटकारापासून. परंतु रमाशंकर सरोज यांनी एक षटकार खेचून धावसंख्येत भर पाडली आहे. धावसंख्या झाली ती 61. शेवटचा चेंडू जोरात टाकायचा प्रयत्न. पुन्हा एकदा एक धाव पूर्ण करण्यात आले. क्षेत्ररक्षक चेंडू खाली 2 धावा घेण्यात यशस्वी झालेले आहेत. पुन्हा एकदा कचाळ क्षेत्ररक्षण पुन्हा काय चोरट्या धावा म्हणायला गेल. खरंच या क्रिकेटची वजाच वेगळी आहे चोरटी धाव घेण्याची. ओम श्री साईनाथ सेवा ट्रस्टचे 64 धावा झालेल्या आहेत. थर्ड अंपायर घेण्यात आलेला आहेत. चौसष्ट धावा झालेल्या आहेत. 65 धावांची आवश्यकता आहे पण इथे रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे आणि इथे यूट्यूब लाईव्ह वरती साहेब चषकचा लॉट पाडण्यात येत आहे. विशाल गुप्ता श्री विशाल गुप्ता आयोजित साहेब चषक या पटांगणामध्ये होणार आहे. त्याचा ओपन लॉट पाडण्यात येत आहे आणि 64 झालेला आहे. 65 धावा नवीन आहे. साजन सरांच्या हस्ते श्री विशालजी गुप्ता आयोजित साहेब चषक पहिला संघ श्री 11 लॉट पाडण्यात येत आहे आणि ओम श्री साईनाथ सेवा ट्रस्ट श्री 11 विरुद्ध ओम श्री साईनाथ सेवा ट्रस्ट साहेब चषक 2026 मधला पहिला सामना. 64 धावा झालेल्या आहेत. 65 धावांची आवश्यकता आहे. साहेब चषक 2026 पहिला होणारा सामना ओम श्री साईनाथ सेवा ट्रस्ट विरुद्ध श्री 11. दुसरी मॅच माऊली कृपा विरुद्ध साई कृपा. दोन्ही बलाढ्य असे संघ या पटांगणातल्या साहेब चषकला खेळणार आहेत. तिसरी विकेमला बघूया कोणता संघ त्यांचा सामना होईल. वार असल्यान विकेम विरुद्ध वार असल्यान हे दोन्ही संघ सुद्धा या पटांगणातले बलाढ्य असे संघ आहेत. विकेम विनर्स
हा जो मित्रांनो तुम्ही लॉट बघत आहात तो श्री विशालजी गुप्ता आयोजित साहेब चषक 2026 विनर्स विरुद्ध महाकाली. विनर्स विरुद्ध महाकाली बलाढ्य संघ आहे त्या पटांगणामधले. पुढच्या रविवारी साहेब चषक याच पटांगणात याच ग्राउंडवरती होणार आहे. तरी सर्व क्रीडा रसिकांनी ह्या सामन्यांचा आनंद घ्यायचा आहे. सर्व वरळीकर क्रीडा रसिकांनी याची नोंद घ्यायची आहे. पुढच्या रविवारी होणारा साहेब चषक माननीय श्री विशालजी गुप्ता आयोजित या पटांगणात वरळी स्पोर्ट्स क्लबच्या होणार आहे. या पटांगणातले 8 असे बलाढ्य असे संघ या 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 स्पर्धेमध्ये भाग घेणार आहेत. तरी सर्व प्रेक्षकांनी व खेळाडूंनी या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावायचं आहे. ओम श्री साईनाथ सेवा ट्रस्ट या संघाने आकांक्षा या संघाला विजयासाठी 65 धावांची आवश्यकता. दोन्ही संघ असे बलाढ्य संघ आहेत. एक अनुभवी संघ या पटांगणातला ओम श्री साईनाथ सेवा ट्रस्ट वर्षानुवर्ष या पटांगणामध्ये त्यांनी आपला खेळ उत्कृष्टरित्या सादर केलेला आहे. नावाजलेला संघ आहे हा ओम श्री साईनाथ सेवा ट्रस्ट. तसेच समोरही उत्कृष्ट असा आकांक्षा संघ फलंदाजीला आलेला आहे. डावखोर हाताचा फलंदाज गोलंदाजीसाठी आलेला आहे. तर आकांक्षा संघाकडून बॅट्समन नेम वीरेंद्र. डावखोरा हाताचा फलंदाज स्ट्राईक एंडवरती वीरेंद्र उर्फ पप्पू. पण नॉन स्ट्राईक एंडला आहे तो शिवम मिश्रा. आतापर्यंत त्याने उत्कृष्ट गोलंदाजी केली होती शिवम मिश्राने आपल्या संघासाठी. पुन्हा फलंदाजाने आपल्या संघाला जिंकवण्याचा प्रयत्न करतील
गोलंदाजीसाठी आलाय तो डावखुऱ्या हाताचा गोलंदाज अक्षय. ओमश्री साईनाथ सेवा ट्रस्टकडून वैयक्तिक व संघाचा पहिला असा षटक घेऊन आलेला आहे तो अक्षय नाईक. सामना करेल डावखुऱ्या हाताचा फलंदाज वीरेंद्र उर्फ पप्पू. 65 धावा करायचा प्रयत्न आहे ते करतायत. बघूया कोण रोखताय. पहिला चेंडू लेग साईडच्या दिशेने खेचलाय. एक टप्पा क्षेत्ररक्षक चेंडू खाली. धावसंख्येला सुरुवात झालेली आहे. धावसंख्या झाली ती 1. एक चेंडू एक धाव. आकांक्षा या संघाची विजयासाठी 65 धावांची आवश्यकता. अजूनही 64 धावा करायच्या आहेत 29 चेंडूमध्ये त्यांना. पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन आलेला आहे हा अक्षय आणि अक्षयाच्या पहिल्या चेंडूचा सामना करेल तो शिवम. उत्कृष्ट गोलंदाजीनंतर फलंदाजीला आलेला आहे तो खेळाडू म्हणजे शिवम. अष्टपैलू खेळाडू आहे शिवम. आपल्या संघासाठी अष्टपैलू कामगिरी करताना फुग्या फलंदाजीतून करून दाखवतोय का? आपल्या संघाला अंतिम फेरीत प्रवेश देतोय का? आणि काय खेळलेला आहे शॉट. पॉवर प्लेचा खेळ त्याने पॉवर प्लेचा 38 सर्कल भेदून काढलेला आहे 4 धावांसाठी. 2 चेंडू 5 धावा. 2 चेंडूत 5 धावा. अक्षय याने पहिला चेंडू टाकला होता शिवम याला पण त्याने तेवढ्याच चालाकीने 38 सर्कल भेदून चौकार खेचलेला आहे. क्रिकेटिंग शॉट म्हणता येईल याला. तिसरा चेंडू सामना करेल तो शिवम. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने खेचायचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक लाल्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या पटांगणामधला. ह्याच्या हातातून दुसरी चोरटी धाव जाणं म्हणजे कठीणच असं मानावं लागेल. धावसंख्येत भर झालेली आहे. धावसंख्या झाली 3 चेंडू 6 धावा. पुन्हा एकदा शॉर्ट पद्धतीचा चेंडू मागच्या साईडने खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक धावतोय परंतु अडवण्यात अपयशी ठरलेला आहे क्षेत्ररक्षक. पुन्हा एकदा 4 धावांसाठी. 4 चेंडूत 9 धावा. वीरेंद्र यांनी सुद्धा आपला फलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. 2 चेंडूत आतापर्यंत 5 धावा त्यांनी काढलेल्या आहेत. 10 धावा झालेल्या आहेत आकांक्षा या संघाच्या. मोठासा लक्ष 65 धावा संख्या परंतु कठीण असं काहीच नाही असं म्हणता येईल. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. 1 धाव पूर्ण झालेली आहे. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहे ती 11. 5 चेंडूत 11 धावा झालेल्या आकांक्षा संघाचा पहिलं षटक चालू आहे. विजयासाठी 65 धावांची आवश्यकता. अजूनही 54 धावाची गरज. स्ट्राईक वरती आलेला आहे तो शिवम मिश्रा. सामना करेल अक्षयाच्या शेवटच्या चेंडूचा या षटकामधल्या. पुन्हा लेग साईडच्या दिशेने मारलेला आहे. 38 सर्कलच्या वरतून मारायचा प्रयत्न केलेला आहे 4 धावांसाठी. पंचांचा निर्णय 4 धावा ते देण्यात आलेले आहेत. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 15. 1 षटक पूर्ण 15 धावा आतापर्यंत इथे खर्च केलेले आहेत. अक्षय याने आपल्या उत्कृष्ट फलंदाजी करतात आकांक्षा संघ. शिवम मिश्रा व पप्पू आपल्या संघासाठी प्रयत्न करतात सामना जिंकवण्यासाठी.
एक षटक पूर्ण 15 धावसंख्या झालेल्या आकांक्षा संघाची ओम श्री साईनाथ सेवा ट्रस्ट या संघासाठी स्वतःचं वैयक्तिक व संघाचं दुसरा असं षटक घेऊन आलेला आहे तो आदित्य उत्कृष्ट गोलंदाज ओम श्री साईनाथ सेवा ट्रस्ट या संघाचा. आणि तितकेच उत्कृष्ट फलंदाजी करतायत आकांक्षाचे खेळाडू. चातुर्याने हा खेळ खेळला जातोय त्यांच्याकडून. पहिल्या षटकात आपल्याला बघण्यात आले की पॉवर प्ले भेदून खेळण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. 2 चौकार मारलेले आहेत त्या पॉवर प्लेमध्ये. उत्कृष्ट फलंदाजी. आदित्य सामना करेल पप्पू यांचा वीरेंद्र उर्फ पप्पू. पहिला चेंडू ओम श्री साईनाथ सेवा ट्रस्ट या संघासाठी घेऊन आलेला आहे तो. पहिला चेंडू फुलटॉस स्वरूपाचा परंतु एकच धाव तिथे घेण्यात यशस्वी ठरलेले आहेत. धावसंख्या झाली ती 16. पुन्हा एकदा स्ट्राईकवरती आलेला आहे अष्टपैलू खेळाडू आकांक्षा या संघाचा शिवम मिश्रा. आदित्य याच्या पहिल्या चेंडूचा सामना करेल तो या षटकातल्या. आणि का चेंडू त्यांना काही समजला नाही. लेग एक धाव घेण्यात यशस्वी झालेले. फक्त बॅट तिथे त्यांनी पुढे ठेवण्यात आलेले आहे त्यांच्याकडून. पण एक धाव पूर्ण झालेले. उत्कृष्ट गोलंदाजी आदित्य यांची आपल्या संघासाठी 2 चेंडू आतापर्यंत 2 धावच त्यांनी खर्च केलेले आहेत. एक षटक पूर्ण 2 चेंडू 17 धावा झालेल्या आहेत आकांक्षा या संघाच्या. बघूया आदित्य पहिल्या षटकात जे 15 धावा आलेले आहेत त्या दुसऱ्या षटकात कव्हर करायचा प्रयत्न करतायत का आपल्या गोलंदाजाला वाचवण्याचा प्रयत्न करतायत का ते बघण्यात येईल. तिसरा चेंडू घेऊन आलेला आहे आदित्य. सामना करेल तो पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने परंतु क्षेत्ररक्षक तिकडे. एक धाव पूर्ण. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. 3 चेंडू 3 धावा आतापर्यंत दिलेल्या आहेत आदित्याने. अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. प्रयत्न करतोय आकांक्षा हा संघ. आदित्याला धावा कशा येतील याचा प्रयत्न करतायत. 3 चेंडू आतापर्यंत फक्त 3च धावा दिलेल्या आहेत. उत्कृष्ट गोलंदाज यांनी लाल्या चप्पळ चतुर चलाक. त्याला माहिती होतं की फलंदाज धावणार आहे. तो पहिलाच रेडी होता. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण हितेश लाल्या यांचं. धावचीत झालेले आहेत शिवम मिश्रा. खूप रिस्क घेतली त्यांनी या रनसाठी परंतु संघाला याचा काही फायदा झालेला नाही आहे. नुकसान. पहिला गडी बाद आकांक्षा या संघाचा. 18 धावसंख्येवर पहिला गडी बाद झालेला आहे. आणि काय गोलंदाजी करतोय आदित्य आपल्या संघासाठी. 4 चेंडूंमध्ये आतापर्यंत 3 धावा खर्च केलेल्या आहेत त्याने. व एक रनआउट सुद्धा यश भेटलेला आहे आपल्याला. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण लाल्या याचं. खरंच नावाजलेला खेळाडू आहे पटांगणामधला लाल्या उर्फ हितेश. फलंदाजीसाठी आलेले ते ओम प्रकाश.
सामना करेल आदित्य यांचा. उत्कृष्ट गोलंदाज. पुन्हा फुलटॉस फॉरवर्डचा चेंडू लेग साईडच्या दिशेने घेतलेला आणि षटकार. ओमप्रकाश बिंदू असं वाटतं पॅव्हिलियन मधूनच सेट होऊन आलेले आहेत. धावसंख्येत बरं धावसंख्या झाली आहे ती 24. हा चेंडू सुद्धा खूप खराब टाकला होता ओमप्रकाश यांच्यासाठी. फुलटॉस पद्धतीचा चेंडू हा. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकामधला आदित्य यांच्याकडून. लेग साईडच्या दिशेने घेतलेला चेंडू क्षेत्ररक्षक चेंडू खाली. एक धाव घेण्यात यशस्वी. एका धावेवर इथे समाधान मानावं लागेल. 2 षटक पूर्ण झालेले आहेत. धावसंख्या झाली ती 25. 10 धावा दिलेल्या आहेत आदित्यने या आपल्या षटकामध्ये. उत्कृष्ट गोलंदाजी केली. जुन्या विजयासाठी 18 चेंडू 40 धावांची आवश्यकता आकांक्षा या संघाला. दोन षटक पूर्ण. धावसंख्या झाली ती 25. अजूनही पप्पू त्यांचा डावखुरा हाताचा गोलंदाज क्रीजवरती आहे, त्यामुळे त्याला अनुभव आहे या खेळाचा. ओम श्री साईनाथ सेवा ट्रस्ट कडून स्वतःचं वैयक्तिक असं पहिलं व संघाचा तिसरा षटक घेऊन आलेला आहे तो मितेश. 18 चेंडू 40 धावांची आवश्यकता आहे आकांक्षा संघाला. उत्कृष्ट खेळ चालू आहे. सेमीफायनल पहिला साजन्स चषक 2026 मधला. पहिला चेंडू फुलटॉस स्वरूपाचा टाकला होता, पण फलंदाज खेळण्यात अपयशी ठरला आहे. आणि एक धाव इथे पूर्ण करण्यात आलेला आहे. फलंदाजाकडून स्ट्राईकवरती आलेला आहे पुन्हा एकदा वीरेंद्र उर्फ पप्पू. धावसंख्येत भर धावसंख्या झाली आहे ती 26. आणि तसेच ओम श्री साईनाथ ट्रस्ट या संघाकडे अनुभवी खेळाडूंचा भरणा आहे. सचिन दडोणकर, नितेश लाल्या, राकेश काळे असे खेळाडू या संघामध्ये आहेत. खूप क्रिकेट खेळायचा अनुभव आहे या खेळाडूंना. ते त्यांच्या खेळण्यातून सुद्धा आपल्याला दिसून येतोय. सतरा चेंडू 39 धावांची आवश्यकता अजूनही आकांक्षा या संघास. दुसरा चेंडू घेऊन आलेला एक साईडच्या दिशेने फिरवला आहे, पण क्षेत्ररक्षक बघतच राहिलेला आहे. एक टप्पा पडून 4 धावांसाठी गेलेला आहे. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहे ती 30.
2 चेंडू आतापर्यंत 5 धावा दिल्या आहेत. तिसरा चेंडू पुन्हा एकदा मारायचा प्रयत्न, परंतु एक धाव ते पूर्ण करण्यात यशस्वी. 3 चेंडूत आतापर्यंत 6 धावा दिलेल्या आहेत मितेश यांनी. धावसंख्या झालेली आहे ती 31. आकांक्षा या संघासाठी. स्ट्राईकवरती आलेला आहे तो ओमप्रकाश. सामना करेल स्मितेश यांचे. प्रयत्न करतायत येथे फायनल सामना खेळण्यासाठी. कोणता संघ अंतिम फेरीत प्रवेश करेल इथे बघणं. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने आणि क्षेत्ररक्षक पंचांचा निर्णय कळवण्यात येईल. षटकार. उत्कृष्ट फलंदाजी करतोय ओमप्रकाश आपल्या संघासाठी. आत्तापर्यंत उत्कृष्ट फलंदाजी करतोय ओमप्रकाश यांनी. आपल्या अनुभवाचा परिपूर्ण वापर करतायत. पुन्हा एकदा फुलटॉ स्वरूपाचा चेंडू. क्षेत्ररक्षक झेल काढली आणि झेल सुटलेला आहे त्या खेळाडूकडून. ओमश्री साईनाथ सेवा ट्रस्ट यांच्या उत्कृष्ट फलंदाजी करतो ओमप्रकाश आणि त्यांची झेल सोडणं हे ओमश्री साईनाथ सेवा ट्रस्ट या संघाला महागात पडू शकतं. अजूनही विजयासाठी 13 चेंडूंमध्ये 27 धावांची आवश्यकता. शेवटचा चेंडू आहे मितेश यांचा. सामना करेल वीरेंद्र. पुन्हा एकदा खेळायचा प्रयत्न. निर्धावाचा चेंडू. आता विजयासाठी 12 चेंडूत 27 धावांची आवश्यकता आकांक्षा या संघास. आणि ते काही होऊ शकतं. क्रिकेट हा अनिश्चितताचा खेळ आहे असं म्हटलं जातं. 12 चेंडू 27 धावा. दोन्ही उत्कृष्ट संघ या पटांगणामधले. सेमीफायनल एक चा सामना चालू आहे ते. ॲडव्होकेट डॉक्टर साजन पाटील सर चषक 2026 SPP मित्र मंडळ यांकडून त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेला आहे. पुढच्या 2 षटकात आपल्याला समजेल की कोणता संघ हा अंतिम फेरीत प्रवेश करेल. 12 चेंडू 27 धावांची आवश्यकता. संघाचा चौथा व वैयक्तिक असा दुसरा षटक घेऊन आलेला आहे तो अक्षय नाईक. पहिल्या षटकात त्याने 15 धावा खर्च केल्या होत्या, परंतु कर्णधाराचा व संघाचा त्यांच्यावर विश्वास इथे आपल्याला दिसण्यात येतोय. 12 चेंडूत 27 धावांची गरज आणि उत्कृष्ट गोलंदाज आहे अक्षय नाईक. सामना करेल तो ओमप्रकाश. आतापर्यंत उत्कृष्ट फलंदाजी केली ओमप्रकाश यांनी सुद्धा. 2 षटकार खेचून संघाला पुन्हा एकदा कमबॅक करायचा प्रयत्न करतायत संघाचा आपल्या. अक्षय नाईक यांचा सामना करतील ओमप्रकाश. पहिला चेंडू. पहिला चेंडू आणि पंचांकडून अतिरिक्त धाव वाईट स्वरूपाची घोषित. 12 चेंडूत 26 धावांची आवश्यकता. आणि ओमश्री साईनाथ सेवा ट्रस्ट या संघाकडून रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे वाईडचा. अटीतटीचा सामना चालू आहे, त्यामुळे दोन्ही संघांना रिस्क घ्यायची नाही आहे. त्यांनी रिव्ह्यू घेतलेला आहे ओमश्री साईनाथ सेवा ट्रस्ट या संघाकडून.
आणि पंचांचा निर्णय वाईट चेंडू आहे हा. पंचांनी आपला निर्णय कायम ठेवायचा आहे. अजूनही विजयासाठी 12 चेंडू 26 धावांची आवश्यकता. अक्षय नाईक सामना करेल ओमप्रकाश. पुन्हा एकदा घेतलाय लेक्साच्या किशनने. 4 धावांसाठी उत्कृष्ट फलंदाजी करतोय ओमप्रकाश आपल्या संघासाठी. 2 षटकार 1 चौकार आतापर्यंत त्यांनी काढलेले आहेत. खरोखरच अनुभव असलेला हा खेळाडू आहे. अनुभवाचा पुरेपूर फायदा घेतोय. अजूनही 11 चेंडूत 22 धावांची आवश्यकता आकांक्षा या संघासाठी. काय सामना चालू आहे हा. एकदम अतिटट्टीचा सामना आपल्याला इथे पाहण्यास मिळतोय. 11 चेंडूत अजूनही 22 धावा. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने चेंडू मैदानाच्या बाहेर गेलेला आहे. काय फलंदाजी करतोय ओमप्रकाश. काय चेंडू मारलेला आहे इथे. खरंच प्रत्येकाच्या तोंडातून ते. आणि सेल्फी घेत आहेत सिद्धेश गावण. ते आपल्याला सेल्फी घेणं दिसतात. काय फलंदाजी करतोय खरोखरच लाजवाब. आता मात्र आकांक्षा संघ इथे कमबॅक करताना दिसतोय. 10 चेंडूत 16 धावांची आवश्यकता. दहा चेंडू 16 धावा. पुन्हा एकदा वाईट स्वरूपाचा चेंडू. आता मात्र अक्षयला इथे काही समजत नाहीये. ओम श्री साईनाथ ट्रस्टचा गोलंदाज. एक चौकार एक षटकार खाल्ल्यानंतर त्याची लाईन ते बिघडवण्याचा प्रयत्न केला होता आणि ती बिघडलेली ते दिसते आपल्याला. पुन्हा एकदा हवेत आणि आतापर्यंत ज्याची तारीफ करत होतो त्या खेळाडूकडून इथे चूक झालेली आहे मोठी. प्रेशरचा सामना काय असतो इथे आपल्याला दिसून येतोय. ओमप्रकाश ओमप्रकाशांचा झेल सोडलेला आहे. खूप महाग पडू शकतं असं मला इथे वाटतंय. खरंच खूप चांगली फलंदाजी करत होते ओमप्रकाश. परंतु हा झेल त्यांना भारी पडेल का. ओम श्री साईनाथ सेवा ट्रस्ट या संघाला इथे आपल्याला बघण्यात येईल. 51 धावा झालेल्या आहेत आकांक्षा या संघाच्या. अजूनही विजयासाठी 14 धावा पाहिजेत. 9 चेंडूत 14 धावांची आवश्यकता. स्ट्राईकवरती येतो वीरेंद्र. संघाला शेवटपर्यंत नेण्याचा प्रयत्न आहे वीरेंद्र याचा. सलामीला आलेला खेळाडू आहे. उत्कृष्ट कमबॅक केलेलं आहे इथे या चेंडूवरती अक्षय नाईक यांनी. अजूनही 8 चेंडूत 14 धावांची आवश्यकता. अत्यंत चुरशीचा सामना चालू आहे. आणि खरोखरच ओमप्रकाश यांची इथे आपल्याला तारीफ केली पाहिजे. काय फलंदाजी केलेली आहे त्यांनी आपल्या संघासाठी. खरंच डोळ्यांचे पारणे फेडणारी फलंदाजी. अक्षय नाईक आणि झेल बाद झालेले आहेत. वीरेंद्र यष्टरक्षकाकर झेलबाद करण्यात अक्षय यशस्वी झालेले आहेत. उत्कृष्ट ओमप्रकाश फिल्डिंग करत होते परंतु काही घाई करायची आवश्यकता नव्हती पप्पू यांना.
आपल्या 2 चेंडूवरती पुन्हा एकदा कमबॅक केलेला आहे. निर्धाव असे 2 चेंडू व एक विकेट घेण्यात यशस्वी झालेले आहे अक्षय. 7 चेंडू 14 धावा. सलामीला फलंदाजीला आलेला आहे तो बिपिन शुक्ला, अजून एक अष्टपैलू खेळाडू. 7 चेंडू 14 धावा. बिपिन शुक्ला सामना करेल अक्षय याच्या पहिल्याच चेंडूचा. नवीन फलंदाज मैदानात आलेला आहे तो बिपिन शुक्ला. पुन्हा एकदा अतिरिक्त धाव वाईट स्वरूपाचे. आता मात्र अक्षय याने या षटकामध्ये 3 अतिरिक्त धावा वाईट स्वरूपाच्या दिलेल्या आहेत. 52 धावा. अजूनही विजयासाठी 13 धावांची आवश्यकता. 7 चेंडूत 13 धावा. काय सामना चालू आहे रोमहर्षक असा अटीतटीचा सामना. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने खेचायचा प्रयत्न केला होता आणि तिथे उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केलेलं आले यांनी. 6 चेंडू 12 धावा. बघूया कोणत्या संघाकडे हा सामना झुकतोय, कोणता संघ अंतिम प्रेरित प्रवेश करतोय. 6 चेंडू 12 धावा. ओमश्री साईनाथ सेवा ट्रस्ट विरुद्ध आकांक्षा संघ. साजन सर यांच्या वाढदिवसानिमित्त साजन सर चषक 2026. कोणता संघ अंतिम फेरीत प्रवेश करेल. 6 चेंडू 12 धावा. या शेवटच्या 6 चेंडूंवरती आपल्याला समजणार आहे की कोणता संघ अंतिम फेरी गाठेल. ओमश्री साईनाथ सेवा ट्रस्टसाठी शेवटचा गोलंदाज स्वतःचं असं वैयक्तिक असं षटक घेऊन आलेलं आहे. पहिलं असं गौरांग. 6 चेंडू 12 धावा. डिफेंड करण्यात यशस्वी होतोय का ते आपल्याला बघायला भेटेल. 6 चेंडू 12 धावा. अजूनही फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी ओमप्रकाश बिन. स्ट्राईक त्यांना भेटलेली नाही शेवटच्या 4 चेंडूंवरती. उत्कृष्ट फलंदाजी केलेली आहे आपल्या संघासाठी. तसेच समोर सुद्धा उत्कृष्ट फलंदाज आहे. फलंदाजीसाठी आलेला आहे तो. सामना करेल बिपिन शुक्ला गौरांग याचा. शेवटचा षटक. 6 चेंडू 12 धावा. हा सामना चालू आहे ते प्रेक्षकांसाठी बघण्यासारखा सामना आहे. 6 चेंडू 12 धावा. बिपिन शुक्ला सामना करेल तो गौरांग यांचा. शेवटचा षटक. 6 चेंडू 12 धावा. साईनाथ की आकांक्षा कोणता संघ अंतिम फेरी गाठणार आहे. एज लागलेली आहे. किपरने प्रयत्न केलेला आहे चेंडू अडवण्याचा परंतु एक धाव घेण्यात यशस्वी. आकांक्षा संघ विजयासाठी 5 चेंडू 11 धावा. चांगली गोलंदाजी. चांगला चेंडू टाकलेला आहे इथे गौरांग याने. आपला पहिला चेंडू 1 धावेचा. 5 चेंडूत अजूनही 11 धावांची गरज परंतु स्ट्राईकला आलेला आहे तो. आत्तापर्यंत सामन्यामध्ये ज्याने उत्कृष्ट फलंदाजी केलेली आहे असा ओमप्रकाश बिन. अनुभवी खेळाडू तसेच युवा खेळाडू यांचा आपल्याला सामना इथे बघायला भेटतोय. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने घेतलेला आहे चेंडू हवेत. चेंडू गेलाय सीमा रेषा पार. षटकार. काय फलंदाजी केली ओमप्रकाश यांनी. खरोखरच वन साइड हिरो ज्याला असं बोललं जाईल इथे असा फलंदाज आहे हा वन साइड हिरो खरोखर.
4 चेंडू 5 धावा. जिथे चेंडू हवेत खेळतोय तिथे चेंडू सीमारेषा बाहेर जातोय. 4 चेंडू 5 धावा अजूनही. ते फलंदाजी केलेली आहे त्यांनी. काय फलंदाजी केलेली आहे खरोखरच. एक हाती पूर्ण सामना फिरवलेला आहे आपल्या संघाकडे. आणि मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार घेण्यासाठी ओमप्रकाश यांना मी स्टेजवरती बोलवतोय. ओमप्रकाश बिन या सामन्यातला मॅन ऑफ द मॅच. पहिला सेमीफायनलचा सामना आकांक्षा संघ जिंकून फायनल मध्ये प्रवेश केलेला आहे. काय टीम स्पिरिट आहे या संघाचा.